नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. सोशल मीडियामुळे तरुण पिढी भरकटत असून सोशल मीडियाचा वापर कमी करणं अशक्य बनलं आहे. सोशल मीडिया जितका चांगला तितका धोकादायकही आहे, असं मत गुरुदेव आचार्य श्रीकांतजी महाराज पियुष यांनी व्यक्त केले. ते रुकडी इथं आयोजित कार्यक्रमात बोलत होते. याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथल्या राजश्री शाहू कला वाणिज्य महाविद्यालय आणि पूर्ण सेवा संस्थांच्या वतीनं महिला उद्यान अभियानाअंतर्गत महिलांचे विद्यार्थिनींचे सोशल मीडिया एक आव्हान या विषयावर प्रबोधनाचं आयोजन करण्यात आलं होतं. अध्यक्षस्थानी माजी खासदार निवेदिता माने या होत्या. यावेळी माजी खासदार निवेदिता माने यांना पूर्ण सेवा संस्थेच्या वतीनं सनातन रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी बोलताना श्रीकांतजी महाराज पियुष म्हणाले की आजकालची पिढी रीतिरिवाज विसरत चालली असून माता पित्यांचा आदर करणंही विसरत चालली आहे. विद्यार्थ्यांचे परमकर्म म्हणजे अभ्यास असून त्यास त्यांनी प्राधान्य देणं गरजेचं आहे. आपल्या मूल्यांचा अभ्यास कमी पडत असून ते अवगत करून संस्कारक्षम पिढी निर्माण होणं ही काळाची गरज आहे. धर्म टिकवण्यासाठी युवा पिढी महत्वाची असून तीच बिघडत चालली तर भविष्य अंधारमय होईल. माजी खासदार निवेदिता माने म्हणाल्या, विद्यार्थिनींनी सोशल मीडियाचा वापर अतिशय जपून करणं गरजेचं आहे. शिक्षणापुरतेच आवश्यक असेल त्या ठिकाणी त्याचा वापर करावा, अन्यथा सोशल मीडियापासून लांब राहावं. यावेळी गुरुमा दिव्या पांडेजी, प्राचार्य उज्ज्वला बुल्ले, प्राचार्य डॉक्टर लता मोरे, MP निकम यांनी मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून जत पंचायत समितीच्या सदस्य अश्विनी चव्हाण, गोपाल संतांनी, आदित्य लाहोटी, गणेश कुलकर्णी यांच्यासह सर्व शिक्षिका विद्यार्थिनी उपस्थित होत्या.